नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता एक नजर टाकूया अमरावती शहरात घडलेल्या मोठ्या घटनेवर। नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील वल्लभ भुवन मध्ये आग लागली आहे आणि या आगीमध्ये जवळपास आजूबाजूची 3 दुकाने जळून राख झाली असल्याची माहिती आहे। जवळपास अग्निशमन विभागाच्या 15 गाड्या ही आग विझवण्यासाठी लागल्या आहेत। ही आग वेळीच नियंत्रणात आणल्या गेली, मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे। या आगीमध्ये जवळपास अंदाज वर्तवला जातो आहे की 15 ते 20 लाखांचं नुकसान झालं असेल। कदाचित हा आकडा मोठाही असू शकतो। आगीचं कारण अद्याप माहिती नसून त्याचा शोध घेतला जातो आहे, मात्र प्राथमिकदर्शी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे। या आगीशी संबंधित पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू। बघूया सविस्तर। अमरावतीत एक मोठी आणि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। प्रभात चौकातील वल्लभ भुवन हॉटेलमध्ये सायंकाळी 6:30 वाजता आग लागली आहे। 3 मजली इमारतीत लागलेल्या या आगीत बाजूच्या संतान किड्स वेअर दुकानाला देखील झळ पोहोचली। दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेले फोम आणि कपडे पूर्णपणे जळून खाक झालेत। हॉटेलमध्ये 2 कामगार अडकले होते, परंतु अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ दाखल होऊन त्यांना सुखरूप बाहेर काढलेत। या आगीची माहिती पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झालेत। प्रभात चौक ते सौरथ चौकापर्यंत बघणाऱ्यांची गर्दी झाली, ज्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि मनपायुक्त सचिन कलंत्रे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। शेकडो नागरिक आणि अग्निशमन पथकाने आग विझवण्यास मदत केली। पाणी मारण्यासाठी 15 ते 16 अग्निशमन वाहनांचा वापर करण्यात आला। आग लागल्याची घटना ही सुमारे 2.5 तासांनी नियंत्रणात आणली, परंतु दुकानदारांच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे। संतान किड्स आणि हॉटेलच्या संचालकांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या। या आगीनंतर अग्निशमन विभागाच्या फायर ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नवीन वर्षात तेही जानेवारी महिन्यात ही एक मोठी आग लागली असून भविष्यात अशा घटनांचे पुनरागमन होणार नाही याची चौकशीही केली जाईल। शहरात लागलेल्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकतेच काही दिवसांपूर्वी एका खेळण्यांच्या दुकानामध्ये भयंकर आग लागली आणि त्याच्या काही महिन्यांनंतर आज लागलेल्या नाश्त्याच्या दुकानामध्ये आग। अशाने शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र अशा होणाऱ्या घटनांना नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही केली जाते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे मध्ये अग्निशमन विभागाकडे त्यांच्या हद्दीत घडणाऱ्या आगीतील घटनांचे ऑडिटच नाही, त्यामुळे प्रशासनावर नागरिकांच्या वतीने प्रश्न उभारले जातात आहे। या प्रश्नांचे उत्तर प्रशासन काय देतं हे बघणे नक्कीच महत्त्वाचे राहील।